जय शिवराय मित्रांनो फार्मर युनिक आयडी नंबर ॲग्रीस्टेकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला जाणारा विशिष्ट ओळखपत्र क्रमांक का काढायचा, याचं महत्व काय, याचे फायदे काय आणि जर हा विशिष्ट ओळखपत्र क्रमांक बनवत असताना जर याच्यामध्ये काही चुका झाल्या तर याचे काय परिणाम होतील याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, ॲग्रीस्टेक हा एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवला जातोय। 2847 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करून ही योजना पूर्ण देशभरामध्ये राबवली जाते आणि याच्यामध्ये 14 राज्यामध्ये जवळजवळ 8 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपली नोंदणी झालेली आहे। शेतकऱ्यांच्या नावे असलेली शेतजमीन, त्या शेतजमिनीवरती घेतली जाणारी पिकं, त्याच्या माध्यमातून निघणारं उत्पन्न, हवामान विषयक त्यांना दिली जाणारी माहिती, पीक कर्ज किंवा पीएम किसान किंवा कृषी विभागाच्या योजनांचे लाभ, याचबरोबर जे काही विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती असतील, पीक विमा असतील, या सर्व बाबीला इंटिग्रेटेड करून एकत्रितपणे जोडण्याचं काम ॲग्रीस्टेकच्या माध्यमातून केलं जात आहे। आणि याच्याच अंतर्गत महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अगदी 1 कोटीच्या घरामध्ये आतापर्यंत फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करण्यात आलेले आणि आणखीन देखील जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त किंवा निम्मे लाभार्थी या ठिकाणी आपल्या ॲग्रीस्टेक वरती नोंदणी करण्यापासून वंचित आहेत। मित्रांनो, एकंदरीत कृषी विभागाच्या योजनांचे लाभ, आता लाभामध्ये जर अर्ज करायचा असेल तरी सुद्धा फार्मर आयडी असणं गरजेचं आहे, परंतु फक्त फार्मर आयडी जनरेट करूनच हा लाभ मिळणार आहे का? नाही। कारण पूर्वी महाडीबीटीवरती तुम्हाला पिकाची माहिती, जमिनीची माहिती ही मॅन्युअली जोडावी लागत होती। शेतकरी हवी ती पिकं जोडत होते, हवी ती जमीन त्याच्यामध्ये ऍड करून योजनांचा लाभ घेत होते। परंतु आता ॲग्रीस्टेक वरती नोंदणी झालेली जमीन आणि त्या जमिनीची झालेली ई पीक पाहणी या बेसवरती तुमचं महाडीबीटीचं प्रोफाईल ऑटोमॅटिक अपडेट होणार आहे। म्हणून साहजिकच या फार्मर आयडीच्या बेसवरती या ॲग्रीस्टेकच्या माध्यमातून जे डाटा कलेक्शन होईल याच्या माध्यमातूनच महाडीबीटीचं प्रोफाईल ऑटोमॅटिक अपडेट होणार आहे। अर्थात कृषी विभागाचा योजनांचा लाभ मिळण्यासाठी सर्वात पहिला आणि महत्त्वाचा फॅक्टर असणार तो म्हणजे फार्मर युनिक आयडी नंबर। पीक विमा भरते वेळी सुद्धा तुम्ही फार्मर आयडी शिवाय पीक विमा भरू शकत नाही आणि पीक विमा भरल्यानंतर पीक विमा मिळवण्यासाठी असेल किंवा त्याचं व्हेरिफिकेशन, आता फळबागांचे पीक विमा भरले जात आहेत, आता पीक विमा भरत असताना जर हा ॲग्रीस्टेकचा नंबर दिला तर तुमचे व्हेरिफिकेशन जवळजवळ पूर्ण हे ॲग्रीस्टेकच्या माध्यमातूनच होणार आहे। कारण त्याच्यावरती ई पीक पाहणी नोंद आहे का, तुमच्या ॲग्रीस्टेकशी रिलेटेड ती जमीन आहे का, हे सर्व व्हेरिफिकेशन त्या माध्यमातून होणार आहे। आता उद्या जे काही पीक विमा चालू होतील त्या पीक विमा चालू होत असताना ॲग्रीस्टेकची हा युनिक आयडी नंबर असणं गरजेचं असणार आहे। शेतकऱ्यांना पीक कर्ज देत असताना, शेतकऱ्यांची किसान क्रेडिट कार्ड बनवत असताना हा सर्व डाटा या ॲग्रीस्टेकच्या पोर्टलच्या माध्यमातूनच घेतला जाणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा असा युनिक आयडी नंबर, अर्थात हा शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक, त्याच्यामुळे हा लवकरात लवकर बनवून घेणं अतिशय गरजेचं आहे। पीएम किसान योजनेचे लाभ असतील, इतर योजनांचे लाभ असतील, हे याच्या माध्यमातूनच दिले जाणार आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही फार्मर युनिक आयडी हा स्वतः सुद्धा काढू शकता, जवळच्या CSC सेंटर वरती जाऊन सुद्धा काढू शकता। आता फार्मर आयडी काढला किंवा फार्मर आयडी जनरेट झाला म्हणजे प्रक्रिया पूर्ण झाल्या का? नाही। मित्रांनो, याच्यामध्ये बरेच सारे फार्मर आयडी जनरेट करत असताना चुकीच्या जमिनी ऍड होत आहेत, त्याच्यामध्ये मोबाईल नंबर चुकीचे लागले जात आहेत। तर आपला मोबाईल नंबर व्यवस्थित आहे का, आपली जमीन व्यवस्थित आहे का, हे देखील व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न करा। आपलं जर ॲग्रीस्टेकच्या पोर्टलला रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर फार्मर आयडी जनरेट झाल्यानंतर सुद्धा आपलं ॲग्रीस्टेकच्या पोर्टलवरती स्वतः मोबाईलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करा। आता हे रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा हा जनरेट कसा केला जातो याच्याबद्दलचे जे काही माहिती तुम्हाला नसतील तर त्याच्याबद्दल कमेंट करा। जे काही पूर्वी व्हिडिओ बनवलेले ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि जी काही माहिती माझ्याकडे उपलब्ध आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। यापूर्वीचे व्हिडिओ सुद्धा सजेशनमध्ये आहेत। आता याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेच सारे प्रश्न येतात, जसे मोबाईल नंबर कसा बदलायचा किंवा रजिस्ट्रेशन केलेलं तुम्ही आयडी तर जनरेट झाला परंतु तुमचं लॉग इन युजर आयडी पासवर्ड बनवलेला असेल तर तो कसा बनवायचा, असे जर काही प्रश्न असतील तर ते देखील नक्की विचारा, त्याच्याबद्दल देखील नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।